श्रीकृष्ण आणि बलराम या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. श्रीकृष्ण हा अतिशय खट्याळ, तर बलराम हा अगदी सरळ स्वभावाचा. तो कधी कुणाच्या आध्यात जायचा नाही, मध्यात जायचा नाही, सरळ मार्गाने चालणारा असा हा बलराम दादा. पण जर का कोणी कृष्णाच्या वाटेला गेलं की लगेच तो त्याला बरोबर अद्दल घडवायचा. एकदा काय झालं, महाबळ हा कृष्णाला मारण्याच्या हेतूनी गोकुळात आला आणि त्या महाबळाची या बलराम दादानी फटफजिती केली. ती कशी केली ती आता आपण या गोष्टीतून ऐकूया. कंस राजाला श्रीकृष्ण गोकुळात वाढतोय याची चाहूल लागली होती. आणि मग काय, कितीतरी राक्षसांना कंस राजाने गोकुळात पाठवायला सुरुवात केली. आकाशवाणीनुसार या दुष्ट कंसाला मारण्यासाठी देवकीच्या पोटी 8वा पुत्र जन्म घेईल असं ठरलेलं होतं. आणि कंस राजाला हा 8वा पुत्र दुसरा तिसरा कोणी नसून गोकुळात वाढणारा श्रीकृष्णच आहे याची खात्री पटली होती. आणि म्हणूनच कंस राजाने महाबळाला बोलवून घेतलं. बलाढ्य पण बुद्धिमान असलेल्या या पहारेकऱ्याला गोकुळात पाठवण्याचं कंस राजाने ठरवलं. मग काय, नामवंत भविष्य सांगणारा ज्योतिषी या वेशात महाबळ गोकुळात येऊन ठेपला. एका झाडाखाली त्यानं आपलं दुकान थाटलं आणि मग गरीब लोकांना तुम्ही खूप श्रीमंत व्हाल, खूप पैसे मिळवाल असं सांगू लागला. ज्याला कोणाला खायला मिळत नसेल त्याला तुम्हाला पोटभर खायला मिळेल, पक्वान्नांचं जेवण मिळेल असं सांगू लागला. मग काय, सगळे लोक त्याच्याकडे येणारे खुश व्हायचे आणि त्याला काही ना काही पैसे देऊन निघून जायचे. ही गोष्ट गोकुळातील नंदराजा आणि यशोदा यांच्या कानावर पोहोचली. नंदराजाला मोठं कुतूहल वाटलं. त्याने हा महाबळ नावाचा कोण नवीन ज्योतिषी आला आहे, त्याला एकदा भेटायला पाहिजे असं म्हणून त्याने त्या भविष्यकाराला आपल्या घरी बोलवून घेतलं. मोठ्या आदराने आणि मोठ्या कौतुकाने त्याने त्या भविष्यकाराचं आदरातिथ्य केलं. आणि मग मोठ्या काळजीनं त्याने त्याला विचारलं, महाराज, एक काळजी वाटते. हा आमचा कान्हा आहे ना, भयंकर खोड्या करतो बघा. काहीतरी उपाय सांगा. आहे मोठा हुशार पण सारखा खोड्या करत असतो. काही उपाय असेल तर सांगा महाराज. उपाय? महाबळाने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग तो म्हणाला, आहे ना. अहो महाराज, छोटाच मुलगा तो, खोड्या नाही करणार तर काय करणार. हा, पण आता उपायच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आहे मोठा बुद्धिमान तुमचा मुलगा, जगावर राज्य करेल बघा. पण आता खोड्या बिड्या थांबवायच्या असतील तर त्याच्यासाठी शांत करावी लागेल. आणि मग त्यासाठी मला तुमच्या घरी राहावं लागेल. आहे का कबूल? असेल तर आपण शांत करून टाकूया. नंदराजाने मोठ्या आनंदाने होकार दिला. आणि तिथेच खेळत असलेल्या कान्हाकडे या ज्योतिषकाराचं लक्ष गेलं. मग काय, ज्योतिषकाराने कान्हाला आपल्या ताब्यात घेण्याचं ठरवलं आणि तो कान्हाकडे वळला. नंदराजा आपल्या कामाला निघून गेला. कान्हाच्या बरोबर त्याचे सवंगडी आणि त्याचा मोठा भाऊ बलराम हा सुद्धा होता. कान्हाला हा कोण आहे हे एका क्षणात कळलं होतं. मग काय, दगड, वरवंटा जे काही हाताला मिळेल ते त्या महाबळाच्या डोक्यावर आपटून त्याची फजिती करण्याचं त्यांनी आणि त्याच्या सवंगड्यांनी ठरवलं. वरवंटा, दगड हे सगळं मागे पाठीशी लागलं आणि महाबळ धूम पळत सुटला. परत कधी तुझ्या वाटेला जाणार नाही कान्हा, मला सोड बाबा, सोड सोड, अरे सोड बाबा, असं त्यांनी कान्हाला नम्रपणे विनवलं. महाबळाची फजिती लांबून सगळे लोक पाहत होते. नंदराजा आणि यशोदा यांना खरी हकीकत कळली आणि हा आपल्या घरी भविष्य सांगायला आलेला हा महाबळ दुसरा तिसरा कुणी नसून कंसाने पाठवलेला हेर आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मोठ्या कौतुकाने कृष्ण आणि बलराम यांचे पाठ थोपटले.